श्री दत्तात्रय भगवानचा 7वा अध्याय गुरुचरित्र कथासार. गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य. पुरातन काळी इक्ष्वाकू वंशामध्ये मित्रासह नावाचा एक राजा राज्य करीत होता. हा राजा अतिशय शूर होता. तो धार्मिक स्वभावाचा होता. त्याचा स्वभाव दयाळू होता. प्रजेच्या कल्याणातच आपले कल्याण आहे याची त्याला जाणीव होती. राज्यामध्ये फिरून तो प्रजेच्या सुखदुःखाचा शोध करत असे. राजा अनेक वेळा जंगलात जाऊन शिकार करीत असे. शिकारीचा त्याला अतिशय छंद होता. अनेक प्रकारच्या हिंस्र पशूंची तो शिकार करत असे. शिकार करण्याची त्याला सवय लागली होती. एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. बराच वेळ तो जंगलात फिरत राहिला, पण शिकारी करण्यासाठी त्याला एकही हिंस्र पशू दिसला नाही. अचानक त्याच्यासमोर एक राक्षस उभा राहिला. तो अक्राळ विक्राळ राक्षस पाहून राजा घाबरून गेला. त्याने आपले धनुष्यबाण काढून त्वरित एक बाण सोडला. तो बाण बरोबर राक्षसाच्या शरीरात घुसला. राक्षस जमिनीवर पडला. राक्षसाच्या बरोबर त्याचा भाऊही होता. मृत्यूच्या वेळी तो आपल्या भावास म्हणाला, या राजाचे कारण नसतानाही मला वध केला. तू या गोष्टीचा बदला घे. एवढे सांगून त्या राक्षसाने आपले प्राण सोडले. काही काळ निघून गेला. त्या राक्षसाने आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी मानवाचे रूप धारण केले. तो मित्रासह राजाकडे गेला आणि नोकरी करण्यासाठी इच्छा प्रगट केली. राजाने त्याला कामावर ठेवले. हा राक्षसरूपी नोकर व्यवस्थित काम करत होता. सर्वांशी तो योग्य प्रकाराने वागणूक ठेवून होता. त्याच्या मनातील सुडाची भावना त्याने कधीच कोणाला बोलून दाखवली नाही. एके दिवशी राजाच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्यासाठी राजाने वसिष्ठ, गौतम अशा श्रेष्ठ ऋषींना भोजनासाठी बोलावले होते. त्यावेळी तो स्वयंपाकघरात हा राक्षसाचा भाऊ स्वयंपाक बनवीत होता. शास्त्रविधीप्रमाणे ब्राह्मण मंडळींनी पूजाविधी पूर्ण केली. ब्राह्मण मंडळी भोजनात बसली. राक्षसाच्या धावाने पाने मांडली आणि त्यामध्ये अभक्ष्य पदार्थाचे पदार्थ वाढले. ते पाहताच वसिष्ठ ऋषी अतिशय क्रोधायमान झाले. त्यांनी राजाला शाप दिला, तू आमच्या पानावर असे पदार्थ वाढल्यामुळे तू ब्रह्मराक्षस होशील व 12 वर्षांनी मुक्त होशील. वास्तविक पाहता राजाची काहीच चूक नव्हती. असे पदार्थ पानावर कसे आले याचे राजाला आश्चर्य वाटले. अशी विचित्र घटना कशी घडली याचा तो विचार करू लागला. आपली कोणतीही चूक नसताना ऋषींनी आपल्याला शाप दिला का दिला हे त्याला कळले नाही. शापामुळे मित्रासह हा राजा अतिशय क्रोध आला. तो वसिष्ठांना उलट शाप देण्यासाठी उभा राहिला. त्याने हाताच्या ओंजळीत पाणी घेतले. तो ते पाणी शिंपडणार तेवढ्यातच राजाच्या पत्नीने त्याला अडविले. राजाची पत्नी राजाला म्हणाली, क्रोधाच्या भरात आपण असा विचार करू नका. आपण वसिष्ठांना शाप देऊ नका. हे ऐकून राजाला क्रोध शांत झाला. राजाने हातातील पाणी जमिनीवर सोडताना ते त्याच्या स्वतःच्या पायावर सोडले. त्यामुळे राजाचे मूळचे रूप पालटून गेले आणि तो ब्रह्मराक्षस झाला. काही काळाने तो कल्माषपाद या नावाने ओळखला जाऊ लागला. राजा ब्रह्मराक्षस झाल्यावर 12 वर्ष अनेक ठिकाणी फिरत राहिला होता. तो अनेक तीर्थक्षेत्रांना जात होता. पापापासून मुक्ती मिळावी म्हणून तो ईश्वराची प्रार्थना करत असे. एके दिवशी जंगलातून वाटचाल करताना त्याला एक ब्राह्मण व त्याची पत्नी दिसली. कल्माषपादाने त्याच्यावर हल्ला केला. ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला खूप विनंती केली, परंतु त्याने काही ऐकले नाही. ब्रह्मराक्षसाने ब्राह्मणाला ठार मारले. आपल्या पतीची काही चूक नसताना त्याला ठार केल्यामुळे पत्नीला अतिशय राग आला. तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, 12 वर्षांनंतर तू पहिल्या शापापासून मुक्त होशील, परंतु त्यानंतर तुला पत्नीपासून दूर राहावे लागेल. पत्नीच्या जवळ राहिल्यास तर तुला मृत्यू होईल. बघता बघता 12 वर्षाचा काळ संपून गेला. पहिल्या शापातून मित्रासह राजा मुक्त झाला.
त्याचे रूप बदलून गेले. तो पूर्वीसारखा झाला. तो आपल्या राजवाड्यात आला. राजा घरी आलेला पाहून राणीला फारच आनंद झाला. परंतु राजाने आपल्या मिळालेल्या दुसऱ्या शापाची जाणीव पत्नीला करून दिल्यावर तो अतिशय दुःखी कष्टी झाला. त्याच वेळी गौतम ऋषींनी भेट झाली. राजाने सर्व हकीकत त्याच्या चरणांजवळ कथन केली. गौतमांना राजाची दया आली आणि गौतम ऋषींनी राजाला गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले. तेथे जाऊन पूजा अर्चा केली आणि जप तप दानधर्म करायला सांगितला. गौतम ऋषीच्या सांगण्याप्रमाणे राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे त्याने मनोभावे पूजापाठ आणि दानधर्म केला. राजा मागील सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त झाला, परंतु परत आपल्या राज्यात आला. पूर्वीप्रमाणे तो आपले राज्य सुखाने चालवू लागला. पुढे त्याला मुलगा झाला. त्याचा संसार सुखाने सुरू झाला. त्याचे राज्यही उत्तम प्रकारे वाढीस लागले. अशा प्रकारे हा गोकर्ण क्षेत्राचा महिमा अगाध आहे. आजही लक्षावधी भाविक या क्षेत्री जातात. आपल्या अडचणी महादेवाच्या चरणी मांडतात व त्यांना संकटापासून मुक्ती लाभते. भक्तांना अनेक तऱ्हेचे दिव्य अनुभव प्राप्त होतात. लोक 12 महिने गोकर्ण क्षेत्री दर्शनासाठी येत असतात. दत्तात्रय महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.